स्तनपानाविषयीची माहिती आपण मागच्या भागामध्ये ऐकली. या भागात आपण बाळाच्या जन्मानंतर आईला पुरेसं दूध कसं येईल याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी आयुर्वेद तज्ज्ञ विनीता कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात निरामय जीवन टॉक्स. बाळाच्या जन्मानंतर सुद्धा आईने शतावरी कल्प हा 1.5 ते 2 वर्ष चालूच ठेवायचा आहे. त्यामुळे 1 कप दुधात 1 चमचा शतावरी कल्प घालून रोज घ्यायचा आहे. त्याने दुधाची निर्मिती ही उत्तम पद्धतीने होते. याशिवाय सुद्धा त्याचा फायदा असा होतो, की आईची ताकद सुद्धा व्यवस्थित मेंटेन राहते. दुसरं महत्त्वाचं, वेगवेगळ्या खिरी तुम्ही खाल्ल्या पाहिजेत. रव्याची खीर, खसखशीची खीर, हळीवाची खीर. रोज सकाळी नाश्त्याच्या वेळेला गरम-गरम वरण-भात, लिंबू तूप किंवा मेटकूट तूप भात याच्याबरोबर तुम्ही खीर ही घेतलीत, तर दूध व्यवस्थित यायला नक्की मदत होते. खसखशीच्या खिरीचा चांगला फायदा होतो. हळीवाची खीर सुद्धा चालते, पण हळीव थोडेसे उष्ण असतात. जर बाळाचा जन्म एप्रिल-मे मधला असेल, तर खूप उन्हाळा असतो आणि ते उष्णता आईची वाढू शकते. म्हणून अशा वेळेला तुम्ही खसखशीची खीर जरी घेतलीत तरी सुद्धा चालते. भरपूर ड्रायफ्रूट घालून केलेले पौष्टिक लाडू, मेथीचे लाडू ह्याने सुद्धा दूध व्यवस्थित यायला मदत होते. मेथीच्या भाजीने पण दूध वाढतं. त्याच्यामध्ये थोडासा लसूण, मुगाची डाळ घालून परतून ती भाजी करायची. त्याचा छान फायदा दूध येण्यासाठी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आईचा बाळाशी असलेला जो स्पर्श असतो, तो अतिशय महत्त्वाचा असतो. आईने बाळाला व्यवस्थित जवळ घेऊन झोपलं पाहिजे, जेणेकरून स्तन्य निर्मिती ही उत्तम पद्धतीत होते आणि ती बाळासाठी अतिशय फायदेशीर असते. या दिवसामध्ये कडधान्य किंवा या गोष्टी ज्या असतात ना, हरभरे, पावटे या गोष्टी कमीत कमी प्रमाणात खायच्या, कारण त्याने गॅसेस होतात आणि परिणामी बाळालाही गॅसेस होण्याचा धोका असतो. त्यामुळे अतिशय सात्विक अशा पद्धतीचा आहार हा घ्यायचा आहे. मुगाचं वरण, गरम वरण-भात किंवा तुरीच्या डाळीचं वरण पण चालेल, पण तुरीची डाळ कमी आणि पाणी जास्त, जेणेकरून पित्त वाढणार नाही, ही काळजी घेणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर ताक तुम्ही प्यायलं पाहिजे. जर का तुम्हाला कफाची प्रकृती तुमची नसेल, वारंवार सर्दी होत नसेल, तर दह्याचाही तुम्ही समावेश आहारामध्ये नक्की करू शकता. पण चमचमीत, चाट पदार्थ, चायनीज पदार्थ लगेच सुरू करू नका. कारण बाळ हे तुमच्या दुधावर अवलंबून असतं आणि तुमचं पित्त वाढलं, तर बाळालाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे अतिशय सात्विक आहार घ्या, छान व्यायाम करा. पायी थोडंसं फिरायला जायला हरकत नाहीये. सिझेरियन असेल तर थोडी काळजी घेऊन प्रत्येक गोष्टी करायच्या. ते तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही नक्की करू शकता. काही डिलिव्हरी नंतरची काही औषधं जर असतील कॅल्शियम वगैरे, तर ती पण नियमितपणे घ्यायला विसरू नका. त्याचा फायदा हा पुढच्या आयुष्यासाठी नक्की होतो. तर अशी सगळी छान काळजी घेऊन बाळाचं संगोपन करा आणि छान स्वतः पण स्वस्थ राहा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ही सीरीज आवडली असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लवकरच भेटूयात एक नवीन विषय घेऊन पुढे. अच्छा, धन्यवाद.